गुढीपाडवा हा आपल्या हिंदी दिनदर्शिकेनुसार चैत्र या पहिल्या मराठी महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी आपण साजरा करतो आणि म्हणूनच या सणाला हिंदू नववर्ष असंही म्हणतात। गुढीपाडवा हा हिंदू मुहूर्तातील 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे। या दिवशी बऱ्याच शुभ कामांना सुरुवात केली जाते आणि ते लाभदायक सुद्धा असतं। आपल्या दारात उभारलेली गुढी हे समृद्धीचं आणि विजयाचं एक प्रतीक म्हणून उभारली जाते। पण मात्र गेली काही वर्ष काही मेसेज सोशल मीडियावरून पसरवले जात आहेत। हे सर्व मेसेज गुढीपाडव्याबद्दलचे आहेत। गुढीपाडवा आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलचे हे संदेश आहेत। काय पसरवलं जातंय आणि यात किती सत्यता आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। संभाजी राजांच्या मृत्यूनंतर आनंद साजरा करण्यासाठी समाजातल्या एका विशिष्ट समुदायाने गुढीपाडवा साजरा केला असं त्या संदेशात बोललं गेलंय। यावर्षी सुद्धा असे मेसेज फॉरवर्ड होताना दिसतायत। पाडव्याबद्दल पौराणिक महत्व असं सांगितलं जातं की ब्रह्मदेवाने याच दिवशी विश्वाची निर्मिती केली आणि पुढे याच दिवशी प्रभू श्रीराम आपला वनवास संपवून अयोध्येत परत आले होते। गुढीपाडवा हा सण ज्या प्रकारे महाराष्ट्रात साजरा केला जातो तसाच हा कानडी आणि तेलुगू लोकांमध्ये सुद्धा साजरा करतात। गुढीपाडव्याचा उल्लेख आपल्याला संभाजी महाराजांच्या मृत्यू आधीही केलेला आढळतो। 24 नोव्हेंबर 1649 सालचे छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेले एक पत्र आहे। या पत्रात एक मजकूर आहे ज्यात गुढीपाडवा या सणाचा स्पष्ट उल्लेख केलेला आढळतो। म्हणजेच शिवराय होते तेव्हाही गुढीपाडवा साजरा केला जात होता। इतिहासकार राजवाडे यांनी मराठ्यांना इतिहासाची साधनं या नावाने अनेक इतिहासाचे खंड प्रसिद्ध केले आहेत। यात अनेक पत्र सुद्धा संग्रहित केलेले आहेत। त्यातलंच एक पत्र गुढीपाडवा हा सणाचा उल्लेख करणारा आहे। यासोबतच एक उल्लेख असाही आहे की गुढीपाडवा या सणानिमित्त निराजी पंडित घरी आले होते। हे पत्र नारायण शेवणी या मुंबईच्या वकिलाने मुंबईच्या गव्हर्नरला लिहिलंय। हे निराजी पंडित शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील एक सदस्य होते आणि ते आपल्या घरी गुढीपाडव्यानिमित्त आले होते असा उल्लेख आहे। म्हणजेच शिवरायांच्या काळात गुढीपाडवा साजरा केला जायचा। पण शिवरायांच्या आधीच्या काळात हा सण होता की नाही तर आपल्या संतांनी गुढीपाडव्याचा उल्लेख अनेक कविता, संग्रह, अभंग यांच्यातून केलाय। संत चोखा मोळा यांच्या सुद्धा काही ओळी आहेत। तर संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या अध्याय 6, 4, 14 मधील ओळीत सुद्धा अनेक ठिकाणी विजयाची गुढी आणि असे अनेक उल्लेख गुढीपाडवा सण यासाठी करण्यात आलेला आहेत आणि हे पुरावे आहेत। संत एकनाथ महाराजांच्या भागवत ग्रंथात सुद्धा अनेक वेळा गुढीपाडवा सणाचा उल्लेख करण्यात आलाय। एकनाथ महाराज भक्तीची, यशाची, आनंदाची, रामराज्याची गुढी उभारावी असंही सांगतात। मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।